Okay, students. So let's begin to our today's new topic, article. Okay. So basically, students, there are two kind of articles, a and the. आता बघा स्टुडंट्स लक्ष द्या या ठिकाणी आपण जे आर्टिकल्स या ठिकाणी बघत आहोत तर ते आर्टिकल जे आहेत तर ते तीन नसून किती आहेत तर दोन आहेत. ए एन ला एका कॅटेगरीमध्ये ठेवतात आणि द ला एका कॅटेगरीमध्ये ठेवतात. ओके, सो ए एन एक आणि द हा एक आहे. ओके, सो असे मिळून दोन आपले या ठिकाणी काय झालेत आर्टिकल्स झालेत. आता बोलताना आपण कुठं ए वापरायचा, कुठं एन वापरायचा आणि कुठं द वापरायचा ते या ठिकाणी बघणार आहोत. कुठं द ला द म्हणतात आणि कुठं द ला दी म्हणतात ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो इथं व्यवस्थित आता लक्ष द्या. आता इथं बघा, आर्टिकल्स आर यूज फॉर द नाउन अँड बिफोर द नाउन. आता बघा इथं काय सांगितलं, आर्टिकल जे आहेत ते आर्टिकल्स म्हणजे ए अँड द हे कशासाठी वापरतात तर नाउन साठी वापरतात किंवा नाउनच्या अगोदर वापरतात. आता लक्ष द्या या ठिकाणी स्टुडंट, नाउन साठी किंवा नाउनच्या अगोदरचा अर्थ काय झाला तर आपण आपल्या 2 नंबरच्या लेसन मध्ये बघितलं होतं. नाउन पार्ट मध्ये जे नाउन असतात 5 सब टाइप्स असतील त्याचे, प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह, मटेरियल आणि ऍबस्ट्रॅक्ट. हे काय आहेत तर नाउन आहे. कुठल्याही व्यक्तीला, ठिकाणाला, पदार्थाला ठेवलेल्या नावास आपण नाउन असे किंवा नाम असे म्हणतो. ओके, द नेम ऑफ द पर्सन, प्लेस ऑर थिंग्स इट इज कॉल्ड नाउन. ओके, सो कुठल्याही व्यक्तीच्या, पदार्थाच्या, ठिकाणाच्या नावाला नाम म्हणतात आणि ह्या नामांच्या अगोदरच आपल्याला काय करायचं असतं स्टुडंट, ए अँड द चा वापर करायचा असतो. कुठल्याही वर्डच्या अगोदर ए अँड द अप्लाय होत नाही, म्हणून आपण नाउन पार्ट अगोदर बघितलं होतं त्या ठिकाणी व्यवस्थित. ओके, सो या ठिकाणी स्टुडंट वी अप्लाय ए अँड द बिफोर दी नाउन. ओके, सो लक्षात ठेवा, जेव्हा पण आपल्याला ए अँड द वापरायचा आहे तर त्याच्या नंतर वापरला जाणारा शब्द हा नाउनच आहे का हे आपल्याला काय पाहिजे, कन्फर्म पाहिजे. तेव्हाच आपण काय करू शकतो, ए अँड द ला त्या ठिकाणी वापरू शकतो. कुठं पण आपण ए अँड चा वापर किंवा द चा वापर करू शकत नाही. ओके, सो तेच आपण या ठिकाणी काय करणार आहे, खूप प्रॉपरली आणि स्टेप बाय स्टेप आपण व्यवस्थित बघणार आहोत. सो पहिलं क्लिअर झालं का, ए अँड द हे नाउन साठी किंवा नाउनच्या अगोदर वापरतात. ओके, नाउन साठी किंवा नाउनच्या अगोदर एकच होतं, नेहमी आपण नाउनच्या अगोदरच वापरतो त्याला, पण त्याला आपण नाउनच्या साठी पण म्हणतो. ओके, सो डिफाईन क्लिअर झाली असेल तर मला हँड रेज करून कळवा एकदा. ओके, यासाठी आपली नाउन कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके, सो नाउन आपण बघितलं होतं, नाउन काय असतं ते. ओके, सो या ठिकाणी आपण नाउन या ठिकाणी आपण व्यवस्थित आर्टिकलला बघितलं की तेव्हा आपण ए अँड द चा वापर करतो. ओके, आता बघा या ठिकाणी काय सांगितलं, टाइप्स ऑफ आर्टिकल्स. ओके, टाइप्स ऑफ आर्टिकल्स मध्ये बघा दोन टाइपचे आर्टिकल्स आहे. पहिला आहे इनडेफिनाइट आर्टिकल्स, त्यामध्ये येतो ए आणि अँड. ओके, आणि दुसरा असतो डेफिनाइट आर्टिकल, त्यामध्ये येतो फक्त द. आता आपण एक एकला व्यवस्थित समजून घेऊया. आता पहिला कोणता आहे या ठिकाणी बघा, इनडेफिनाइट आर्टिकल. ओके, इनडेफिनाइट मध्ये कोणते आहे तर ए आणि एन आहे. ओके, ए आणि एन आहे. सो बघा ए एन चा वापर कुठं होतो, यूज फॉर नॉन स्पेसिफिक और जनरल थिंग. बरोबर, बघा अशा नाउनच्या अगोदर जे काय आहेत, नॉन स्पेसिफिक आणि जनरल आहेत. ओके, लक्षात ठेवा, नॉन स्पेसिफिक आहे किंवा जनरल आहे, कॉमन आहे, म्हणजे त्यांचा एकदम असं ते स्पेशल त्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू नसणार आहे, तेव्हा आपण काय करणार आहे तर त्याला नॉन स्पेसिफिक किंवा जनरल या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. सो इथं तुम्ही जनरल किंवा नॉन स्पेसिफिक हे दोन वर्ड तरी लक्षात ठेवले तरी या ठिकाणी काय आहे तर सफिशियंट आहे. ओके, सो इनडेफिनाइट नाउन आपण कुठे यूज करतो, नॉन स्पेसिफिक साठी किंवा जनरल गोष्टींसाठी आपण ए अँड चा वापर त्या ठिकाणी करतो. ओके, आता बघा या ठिकाणी काय सांगितलं, आता आता बघा स्टुडंट, एक तर आपलं क्लिअर झालं. आता नीट लक्ष द्या, एक क्लिअर झालं का जनरल गोष्टींसाठी आपण वापरतो. जनरल म्हणजे असं कॉमन असणार आहे, त्याच्यामध्ये कुठलं स्पेशालिटी नसणार आहे, त्याला आपण जनरल नाउन म्हणतो. आता त्या ठिकाणी बघा इनडेफिनाइट मध्ये आपण कोणते वापरतो तर ए अँड वापरतो. आता या ठिकाणी काय झालं तर जनरल मध्ये वापरतो हे तर क्लिअर झालं आपल्याला, पण त्याच बरोबर त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी की त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ए आणि एन हे दोन आहेत. मग आपल्याला हे समजलं पाहिजे स्टुडंट, ए कधी वापरायचा आणि एन कधी वापरायचा. ओके,
सो आता तो ए आणि एन कधी कधी वापरतात ते लक्ष द्या. आता बघा आज सांगितलं की बिफोर वर्ड स्टार्टिंग विथ अ कन्सोनंट साऊंड. आता बघा स्टुडंट्स, आपण आपल्या पहिल्या लेक्चर मध्ये वावेल आणि कन्सोनंटला बघितलं होतं. ओके, वावेल किती आहेत तर 5 वावेल्स आहेत, बरोबर, आणि कन्सोनंट किती आहेत 21 कन्सोनंट आहेत. सो आता इथं लक्ष द्या, यांनी काय सांगितलं की ए ला वापरताना कशाच्या अगोदर वापरायचं तर कन्सोनंटच्या अगोदर वापरायचं, बरोबर. कन्सोनंट साऊंडच्या अगोदर काय वापरायचा ए वापरायचा. ओके, आता फॉर एक्झाम्पल साठी इथं काय सांगितलं बघा त्यांनी, जसं की या ठिकाणी म्हटले अ बॉय. ओके, दुसरं काय सांगितलं अ कार. बघा स्टुडंट्स, या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की कन्सोनंट साऊंड जर असेल, बरोबर, तर आपण ए वापरायचा आहे. हा, तर सिम्पली लक्षात ठेवा कन्सोनंट साऊंड म्हणजे काय. तर बघा या ठिकाणी 5 वॉवेल्स दिले, बरोबर, हे काय आहेत तर वॉवेल्स आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलेलं स्टुडंट, जो पण चॅप्टर मी शिकवतोय तुम्हाला तो एकदम व्यवस्थित हे करायचा. म्हणून पहिलं जे चॅप्टर होतं त्यामध्येच मी तुम्हाला आर्टिकल आणि वॉवेल्स व्यवस्थित सांगितलेले होते. ते जर तुमच्या व्यवस्थित लक्षात असेल तर इथं जास्त प्रॉब्लेम होणार नाही. तरी पण इथं सांगतो, नीट लक्ष द्या. आता हे जे बॉक्स केलेले आहेत ना, हे आपले 5 वॉवेल्स आहेत. यांना सोडून जे पण आपले लेटर्स उरतात त्यांना आपण काय म्हणतो कन्सोनंट म्हणतो. काय म्हणतो कन्सोनंट. तर अशा कन्सोनंटच्या साऊंडने तयार होणाऱ्या शब्दाच्या अगोदर आपण अ वापरायचा आहे. काय वापरायचा आहे अ. जसं की तर आता हा जो बॉय वर्ड आहे, हा बॉय वर्ड कशाने सुरू झालाय तर बी ने सुरू झालाय. ओके, म्हणून आपण इथं काय वापरलं अ बॉय वापरलं. आता इथं बघा कार, तर हा इथं कार वर्ड कशाने सुरू झालाय सी ने सुरू झालाय. सो सी इज अ consonant. ओके, सो दॅट्स वाय वी यूज बिफोर द कार वर्ड अ आर्टिकल. बरोबर, आपण इथं अ आर्टिकलचा वापर केलेला, बरोबर. आता बघा इथं काय सांगितलं की ए चा वापर आपण जनरल केसमध्ये करतो किंवा जनरल गोष्टीसाठी सांगण्यासाठी करतो, कॉमन गोष्टीसाठी करतो. जसं की अ बॉय अ कार या ठिकाणी आपण यूज केला. आता बॉय काय आहे स्टुडंट नाऊन आहे, कार काय आहे नाऊन आहे, बरोबर. सो या ठिकाणी बघा बॉय आणि कार नॉन स्पेसिफिक आहेत किंवा जनरल आहेत. कुठल्या स्पेसिफिक बॉय बद्दल सांगितलेलं नाहीये इथं, कुठल्या स्पेसिफिक कार बद्दल सांगितलेलं नाहीये, म्हणून हे जनरल आहेत, बरोबर. कन्सोनंटने सुरू झाले म्हणून अ चा वापर केला, बरोबर. म्हणजे दोन गोष्टी आपल्या इथं क्लिअर झाल्या. बॉय आणि कार इथं जनरल होते प्लस कन्सोनंट होते म्हणून अ वापरला. सो आता मला सांगा अ चा वापर कसा करतात हे तुमच्या लक्षात आलं का बरोबर. ओके, ठीक आहे. आता बघा पुन्हा एकदा सांगतो की जनरल किंवा नॉन स्पेसिफिकचा अर्थ होतो कॉमनली ज्या गोष्टी असतात त्यांना आपण नॉन स्पेसिफिक किंवा जनरल म्हणतो. आणि इंग्लिशमध्ये जे लेटर्स असतात 26 लेटर्स, त्यामध्ये 5 वॉवेल्स असतात आणि 21 कन्सोनंट असतात. तर इथं सांगितलं कन्सोनंट साऊंडच्या अगोदर किंवा सॉरी कन्सोनंट साऊंडने जो शब्द सुरू होतो त्याच्या अगोदर आपण अ वापरायचा आहे. ओके, तर या ठिकाणी दोन कंडिशन आहे. पहिली, ते नाऊन जनरल पाहिजे किंवा नॉन स्पेसिफिक पाहिजे, आणि दुसरी कंडिशन त्याची सुरुवात कन्सोनंटने झालेली असावी, बरोबर. या दोन कंडिशन मध्येच आपण काय करतो या ठिकाणी अ चा वापर करतो. सो आता आपण या ठिकाणी अ चा वापर बघितला. आता आपण बघू अँड कुठं वापरतात. आता बघा वरती होतं कन्सोनंटच्या अगोदर, खाली काय आहे बघा बिफोर वर्ड स्टार्टिंग विथ अ वॉवेल साऊंड ए ई आय ओ यू. बरोबर सांगितलं की ए ई आय ओ यू. ओके, ए ई आय ओ यू ने जर त्या वर्डची सुरुवात झालेली असेल तर आपण त्या ठिकाणी अँड वापरावा. ओके, फॉर एक्झाम्पल जसं की तो वर्ड आहे बघा ऍपल. आता ऍपलची स्टार्टिंग ए ने झालेली आहे, बरोबर, म्हणून आपण या ठिकाणी काय वापरला अँड ऍपल वापरला. वाय बिकॉज ऍपल स्टार्ट विथ वॉवेल. या ठिकाणी बघा इंजिनियर. ओके, इंजिनियर. सो या इंजिनियरचा जो फर्स्ट लेटर आहे तो वॉवेल आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी काय वापरला अँड वापरला. ओके, आता दुसरा आहे बघा अँड आर. ओके, किंवा अँड आवर. आता या अँड आवर मध्ये काय झालं स्टुडंट, तर जो हा आवर आहे त्यामध्ये एच काय आहे तर सायलेंट आहे, म्हणून इथं कोणता आपण लेटर कन्सिडर केला तर ओ कन्सिडर केला. आणि ओ काय आहे तर वॉवेल आहे. ओके, ओ काय आहे वॉवेल आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तिथं काय आलं अँड आर आलं किंवा अँड आवर आलं. सो ओके, सो वॉवेल साऊंड असेल तर अँड वापरायचा, कन्सोनंट साऊंड असेल तर ए वापरायचा. आता तुमचं वॉवेल आणि कन्सोनंट ए आणि अँडचा वापर
कुठं करतात आणि कसा करतात हे क्लिअर झालं असेल तर एकदा हँड रेज करून कळवा मला पुन्हा एकदा. ओके. आता बघा या ठिकाणी आपण इनडेफिनाइट दोन आर्टिकल होते ए आणि अँड हे व्यवस्थित या ठिकाणी बघितले. ओके. सो ए चा वापर कन्सोनंटच्या अगोदर, अँड चा वापर वॉवेलच्या अगोदर, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि मेन कंडिशन काय आहे, ते नाऊन कसं पाहिजे, नॉन स्पेसिफिक पाहिजे किंवा जनरल पाहिजे. ओके. आता खाली येऊया, द चा वापर कसा होतो, कुठं होतो ते बघूया. आता बघा द चा याच्या एकदम ऑपोजिट आहे. द कधी युज होतो बघा, यूज फॉर स्पेसिफिक ऑर युनिक थिंग. ओके. बघा काय सांगितलं, स्पेसिफिक ऑर युनिक थिंग, म्हणजे ती स्पेसिफिक विषय असणार आहे किंवा युनिक गोष्ट असणार आहे किंवा जनरल नसणार आहे, कॉमन नसणार आहे, काहीतरी त्याच्यामध्ये स्पेशल असणार आहे. बरोबर. तेव्हा आपण कशाचा वापर करतो, तर द चा वापर करतो. आता बघा इथं काय सांगितलं, एक्झाम्पल मध्ये बघा, द बॉय स्टँडिंग हिअर इज माय स्टुडंट. बरोबर. बघा द बॉय या एक्झाम्पलला नीट बघा, द बॉय स्टँडिंग हिअर इज माय स्टुडंट. आता बघा इथं काय सांगितलं स्टुडंट, हा जो बॉय आहे यामध्ये, बरोबर. बघा हा जो बॉय आहे या ठिकाणी, हा काय आहे, हा स्पेसिफिक झालेला आहे. आता काय झालेला आहे, स्पेसिफिक झालेला आहे, म्हणजे खूप सारे बॉयज आहेत पण त्यापैकी एका बॉय बद्दल बोलल्या जात आहे की तो बॉय. बरोबर. द बॉय स्टँडिंग हिअर इज माय स्टुडंट. बरोबर. तो एका बॉय बद्दल त्या ठिकाणी काय केलं जात आहे, तर बोलल्या जात आहे. म्हणून हा जो द बॉय आहे, बरोबर, हा द बॉय आहे इथं, हा काय झालेला आहे, हा स्पेसिफिक झालेला आहे. काय झाला, स्पेसिफिक झाला, म्हणून आपण या ठिकाणी काय वापरला, द वापरला. ओके. आता बघा अजून सिंपल करून सांगतो, इथं आपण काय म्हटलो होतो, अ बॉय. बरोबर. आणि इथं काय म्हटलो होतो आपण, द बॉय. असं का झालं, कारण वरती अ बॉय या करता, कारण तो जनरल होता, नॉन स्पेसिफिक होता. पण इथं जो द बॉय आपण म्हटलो त्या ठिकाणी तो काय झालेला आहे, स्पेसिफिक झालेला आहे, की खूप सारे मुलांपैकी एक मुलगा जो झाडाखाली, सॉरी, स्टँडिंग हिअर इज माय स्टुडंट, इथे उभा आहे, तो माझा कोण आहे, तर स्टुडंट आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय केलेला, द वापरला, कारण त्यातून एक स्पेशालिटीचा सेन्स येतो आहे, स्पेसिफिक गोष्टीचा सेन्स येतो आहे. आता मला सांगा, द चा वापर या ठिकाणी तुमच्या व्यवस्थित लक्षात आला का? ओके. व्हेरी गुड. त्याचबरोबर बघा इथं युनिक गोष्टींसाठी पण आपण काय करतो, तर द चा वापर करतो, जसे की द रेड फोर्ट. ओके. द रेड फोर्ट तुम्हाला माहित असेल, हा रेड फोर्ट जो आहे त्याच्या अगोदर आपण काय करतो, द वापरतो, कारण युनिक गोष्टी सांगण्यासाठी पण काय होतो, द चा वापर होतो. अजून पुढे तुमच्या अजून ते बरंच लक्षात येईल. ओके. सो बघा या ठिकाणी आपण दोन गोष्टी क्लिअर केल्या स्टुडंट. तुमच्या एक लक्षात आला असेल की बॉय हा नाऊन आहे, अ वापरला, कार नाऊन आहे, अ वापरला, ऍपल नाऊन आहे, इंजिनियर नाऊन आहे, आवर नाऊन आहे. ओके. या ठिकाणी पण बॉय नाऊन आहे. सो जेवढ्यांच्या अगोदर आपण ए अँड द चा वापर केला ते सगळे वर्ड काय आहे स्टुडंट, नाऊन आहेत. जे आपल्याला डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं की आर्टिकल फक्त आणि फक्त नाऊन साठी वापरतात, ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. रेड फोर्ट पण नाऊन आहे, किंवा का, कारण एखाद्या गोष्टीला, पदार्थाला, ठिकाणाला ठेवलेलं नाव आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलेलं, तिथं द किंवा ए अँड चा वापर केलेला. आता तुम्हाला कम्प्लीट सेन्स आला का स्टुडंट, का ए अँड द चा वापर कुठं आणि कसा होतो? ओके. व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता बघा पहिली स्लाइड आपण बघितली, यामध्ये आता दोन गोष्टी कंपल्सरी लक्षात ठेवायच्या स्टुडंट. हा, ए अँड चा वापर जनरल गोष्टीसाठी आणि द चा वापर स्पेशल गोष्टींसाठी. एवढं लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे तुमच्यासाठी, तेवढं फक्त लक्षात ठेवा. ए अँड जनरल असंच कॉमनली, ज्यातून आपल्याला समजत नाही का काय स्पेशल आहे किंवा काय स्पेसिफिक आहे, आणि द त्यासाठी, त्यातून आपल्याला समजतं का तो स्पेशल आहे किंवा स्पेसिफिक आहे. आता पुढल्या स्लाइडला बघू, द ला कधी द म्हणायचं आणि कधी दी म्हणायचं ते समजून घेऊया. आता बघा या ठिकाणी, ओके, प्लीज पुट डाऊन युअर हँड. आता बघा इथं या ठिकाणी काय सांगितलं, की द चा जो वापर आहे तो दच कधी करायचा, नीट समजून घ्या. या ठिकाणी बघा, द चा वापर या ठिकाणी द कधी करायचा ते आता आपण या ठिकाणी बघतोय, नीट लक्ष द्या. व्हेन द नेक्स्ट वर्ड स्टार्ट विथ अ कन्सोनंट साऊंड. आता बघा काय सांगितलं, जेव्हा शब्द कन्सोनंटने सुरू होतो, बरोबर. आपल्याला एक तर कळलं, द किंवा दी आपण स्पेशल मध्ये वापरणार आहे किंवा स्पेसिफिक मध्ये वापरणार आहे. आता स्पेशल किंवा स्पेसिफिक शब्द कधी कधी वॉवेल बी असू शकतो, कधी कन्सोनंट बी असू शकतो. आता त्यांनी सांगितलं की तो जो शब्द आहे तो जर कन्सोनंटने सुरू झाला तर त्याला काय म्हणायचं, द बॉय म्हणायचं. काय म्हणायचं स्टुडंट, इथं दिलंय द बॉय. ओके. आणि द कार. ओके. बघा इथं सांगितलं द कार. बघा लक्ष द्या स्टुडंट, द ला द कधी म्हणायचं, टी एच ई ला द कधी म्हणायचं,
की जेव्हा तो वर्ड स्पेशल आहे, आता तुमची एक कन्सेप्ट क्लिअर झाली, द आपण स्पेशल केस मध्येच वापरतो किंवा स्पेसिफिक केस मध्येच वापरतो. त्या स्पेसिफिक केस मध्ये वापरताना जेव्हा द चा वापर तुम्ही कराल तेव्हा बघून घ्या का तो शब्द कन्सोनंट साऊंड आहे का. म्हणजे ए ई आय ओ यू सोडून दुसरे शब्द जर असतील तर त्याला काय म्हणणार तुम्ही, द म्हणणार. जसं की द बॉय, द कार. ओके. आणि आता बघा सिंपल दिलेलं आहे की जेव्हा वॉवेल साऊंड असेल, बरोबर, म्हणजे ए ई आय ओ यू असेल आणि तो वर्ड स्पेसिफिक असेल, बरोबर, आपल्याला एक तर कळलं द आपण स्पेसिफिक मध्ये वापरतो. आता तो स्पेसिफिक असेल किंवा स्पेशल असेल आणि त्याची सुरुवात जर वॉवेलने झालेली असेल, ए ई आय ओ यू ने, तर तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, दी ऍपल म्हणणार आणि दी ऑरेंज म्हणणार. का, कारण इथं बघा तुम्ही, इथं ए ने सुरुवात झालेली आहे आणि इथं ओ ने सुरुवात झालेली आहे. तो ए आणि ओ हे वावेल आहेत आणि जेव्हा वावेलने सुरुवात होईल तेव्हा त्याच्या आधी जर आपल्याला द वापरायचा असेल तर तेव्हा आपण काय म्हणणार स्टुडंट, त्याला दी ऍपल, दी ऑरेंज म्हणणार. म्हणजे ए ई आय ओ यू ने वर्ड स्टार्ट झाला तर दी चा वापर करायचा आणि या 5 व्यतिरिक्त कोणत्याही लेटरने झाला तर द म्हणायचं. हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं का? ओके, व्हेरी गुड. पुन्हा एकदा क्लिअर करूया आपण. बघा बघा सांगितलं की या 5 वॉवेलच्या व्यतिरिक्त जे पण आपल्याकडे लेटर्स असतात त्यांना आपण कन्सोनंट म्हणतो. त्या कन्सोनंटने त्या वर्डची सुरुवात झालेली असेल तर आपण त्याला द म्हणणार आहोत. ओके, जसे की द बॉय, ओके, जसे की द कार. कारण बी आणि सी हे कन्सोनंट्स आहेत, वॉवेल नाही. आणि जर ज्या शब्दांची सुरुवात या वॉवेलने झालेली असेल, त्या वर्ड्सला आपण काय म्हणणार, द ऍपल, सॉरी सॉरी, दी ऍपल आणि दी ऑरेंज आपण त्या वर्ड्सला म्हणणार. ओके, एवढं सिंपल आहे. आता एक तुम्हाला थोडस या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं पण ते क्लिअर करतो. तुम्ही म्हणणार सर मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की इथं अ बॉय होतं आणि अ कार होतं. ओके, सो कन्फ्युज नका हो स्टुडंट. आपण अ बॉय बी म्हणू शकतो, द बॉय बी म्हणू शकतो, पण तेव्हा आपल्याला मेन कंडिशन मी तुम्हाला सांगितली ती लक्षात ठेवा. ती मेन कंडिशन आहे जनरल आणि स्पेशलची. जर बॉय जनरल असेल तर आपल्याला या ठिकाणी अ बॉय म्हणायचं आहे आणि तोच बॉय जर स्पेशल असेल तर द बॉय म्हणायचं आहे. कार जर आपली जनरल असेल तर अ कार, स्पेशल असेल तर द कार. ओके. ऍपल या ठिकाणी जर जनरल असेल तर ॲन ऍपल, बरोबर, आणि स्पेशल असेल तर द ऍपल. ओके. त्यानंतर ऑरेंज जनरल असेल तर ॲन ऑरेंज आणि स्पेशल असेल तर द ऑरेंज. म्हणजे आता एक गोष्ट तुमची लक्षात आली की जनरल केस मध्ये ए ॲन आणि स्पेशल केस मध्ये द वापरतात. रेज युअर हँड जर कळलं असेल तर. ओके, व्हेरी गुड. चला ठीक आहे, एकदम प्रॉपरली आणि व्यवस्थित शिकवतो एक एक स्लाइड. ओके, नाही समजलं तर पुन्हा विचारून घ्या. तर इथं फक्त आपण बघितलं जनरल केस मध्ये ए ॲन, स्पेशल केस मध्ये द, आणि त्यानंतर आपण बघितलं द ला द कधी म्हणायचं, द ला दी कधी म्हणायचं, ते आपण या ठिकाणी काय केलेलं बघितलेलं आहे. ओके. सो नंतर तुम्ही पुन्हा रेकॉर्डेड व्हिडिओला सुद्धा व्यवस्थित बघा तर तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, चला नेक्स्ट आहे. आता बघा इथं लक्ष द्या नीट. आता इथं काय सांगितलं बघा, कन्सोनंट साऊंड आणि जनरल असेल तर आतापर्यंत तुमची एक गोष्ट लक्षात आलेली आहे. कन्सोनंट साऊंड आणि जनरल असेल तर काय वापरतो स्टुडंट्स, आपण ए वापरतो, बरोबर. कन्सोनंट साऊंड आणि जनरल केस, बरोबर, ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या. जनरल केस मध्ये आपण ए ॲन वापरतो, पण ए कधी वापरतो, कन्सोनंट मध्ये, आणि ॲन कधी वापरतो तर वॉवेलच्या केसमध्ये. ओके. सो इथं फक्त तेच आता आपण थोडेसे डीप मध्ये या ठिकाणी आपण बघूया कशा प्रकारे युज होतं. आता बघा नीट लक्ष द्या स्टुडंट. हा, थोडस पूर्ण ग्रामरच्या पार्ट मध्ये आर्टिकल हा पार्ट थोडासा हेक्टिक आहे, दुसरा कुठलाच पार्ट हेक्टिक नाही. पण स्टुडंट ए अँड चा नीट वापर करायलाच हवा, नाहीतर सेंटेन्स स्ट्रक्चर चुकतं आणि जिथं आपण इंग्लिश मध्ये बोलतोय त्या समोरच्या व्यक्तीला कळतं का आपल्याला इंग्लिशचं काहीच नॉलेज नाहीये, कारण आपण कुठं पण ए, कुठं पण ॲन आणि कुठं पण द लावलं तर चालत नाही. त्याचे काही रूल्स असतात, म्हणून ए अँड द आपण मोस्टली युज करतो बोलताना, म्हणून त्याला नीट समजून घेणं योग्य आहे. आणि थोडासा हेक्टिक पार्ट आहे पण समजून घेतल्यानंतर तो समजतो. आता बघा इथं काय सांगितलं स्टुडंट, आपल्याला माहित झालं कन्सोनंट साऊंड असेल तर आपण ए वापरतो, त्यानंतर जनरल केस असेल तरी आपण ए वापरतो.
आता थोडीशी इथं एक अजून कंडिशन ऍड झालेली आहे स्टुडंट, ती कंडिशन आहे का बघा. ज्या पण वर्डच्या अगोदर तुम्ही ए चा आणि चा वापर करणार आहात, ओके, तो शब्द कसा पाहिजे स्टुडंट? सिंग्युलर पाहिजे. तो वर्ड काय पाहिजे स्टुडंट? सिंग्युलर पाहिजे. म्हणजे आता नीट लक्ष द्या स्टुडंट, प्लुरल नाउनच्या अगोदर ए आणि चा वापर होत नाही. ओके, ए आणि चा वापर होत नाही. आलं लक्षात स्टुडंट? फक्त आणि फक्त कोणत्या वर्डच्या अगोदर वापरायचा आहे? तर सिंग्युलर वर्डच्या अगोदर. म्हणजे तो प्लुरल नसावा. प्लुरल जर असेल तर त्याच्या अगोदर आपण वापरू शकत नाही. मला सांगा, आता तुमचे कन्सोनंटच्या अगोदर ए वापरतो हे आपल्याला माहित होतं, बरोबर. जनरलच्या आधी ए वापरतो हे पण आपल्याला क्लिअर झालं होतं. आता तिसरं काय सांगितलं की तो वर्ड काय पाहिजे? तर सिंग्युलर पाहिजे. ओके, आता बघा इथं खाली एक्झाम्पल तो अजून क्लिअर होईल तुमचं. बघा आता बघा इथे एक्झाम्पल काय दिलं, आय एम रीडिंग अ बुक. बघा इथं काय सांगितलं, आय एम रीडिंग अ बुक, बरोबर. इथं एक जनरल बुक बद्दल बोलल्या जात आहे स्टुडंट, स्पेशल बुक बद्दल नाही. आय एम रीडिंग अ बुक, आता कोणतं वाक्य सांगितलेलं नाही, आय एम रीडिंग अ बुक सांगितलंय फक्त. दुसरं आहे बघा, आय वॉन्ट टू बाय अ बुक. बघा काय सांगितलं, आय वॉन्ट टू बाय अ बुक. ओके, आता बघा ह्या दोन केसेस मध्ये काय सांगितलं की अ बुक आणि अ बुक. ओके, आता अ बुक का झालं आता ते नीट लक्ष द्या. कारण या बुकची सुरुवात कशाने झालेली स्टुडंट? कन्सोनंटने झालेली आहे. बुक शब्द या ठिकाणी काय आहे? जनरल आहे. आणि त्याचप्रमाणे बुक शब्द अजून एक काय आहे? तर तो सिंग्युलर आहे. ओके, तो काय आहे? सिंग्युलर आहे. जर इथं बुक्स झाला असतं स्टुडंट तर या ठिकाणी अ चा वापर आपण केला नसता. बुक्स झाला असतं तर एचा वापर केला नसता. खाली बघा त्यांनी सांगितलं बघा, प्लुरल केस मध्ये काय होतंय तर झिरो आर्टिकल. प्लुरल केस मध्ये काय झालं स्टुडंट? झिरो आर्टिकल. झिरो आर्टिकल म्हणजे आर्टिकलचा वापर करायचा नाही. एक्झाम्पल साठी दिलंय बघा, बुक्स आर आर बेस्ट फ्रेंड. बघा काय सांगितलं, बुक्स आर बेस्ट फ्रेंड. आता बघा इथं काय सांगितलं, अ बुक्स म्हटलंय का इथं? नाही का? कारण प्लुरलच्या अगोदर ए चा वापर होत नाही. ओके, ए चा वापर होत नाही, लक्ष द्या. ओके, दुसरं सेंटेन्स आहे बघा, चिल्ड्रन शुड रीड बुक्स एव्हरी डे. चिल्ड्रन शुड रीड अ बुक्स म्हटलंय का स्टुडंट्स? नाही, कारण बुक्स हा वर्ड काय आहे तर प्लुरल आहे आणि प्लुरलच्या अगोदर अ अप्लाय होत नाही. ओके, तो बघा अ अप्लाय कधी होतो? कन्सोनंट साऊंड पाहिजे, जनरल केस पाहिजे म्हणजे ते स्पेसिफिक नकोय, आणि त्यानंतर तो शब्द सिंग्युलर पाहिजे, तर तेव्हा आपण काय वापरतो तर एन वापरतो. आणि या तीन कंडिशनचं पालन करत नसेल, सॉरी अ वापरतो, आणि या तीन कंडिशनचं पालन या ठिकाणी होत नसेल तर आपण काय वापरतो तर काहीच वापरत नाही. जसे की आपण दोन्ही पण कंडिशन बघितल्या बघा, सिंग्युलर मध्ये आपण अ चा वापर केला पण प्लुरल मध्ये आपण अ चा वापर केला नाही. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलं की कन्सोनंट साऊंड प्लस जनरल आणि सिंग्युलर असेल तर अ चा वापर करावा, पण तो शब्द जर प्लुरल झाला तर वापर करू नये. ही स्लाइड तुमच्या व्यवस्थित लक्षात आली का? ओके ओके, व्हेरी गुड. आता पुढल्या स्लाइड मध्ये अजून क्लिअर होईल बघा. आता बघा इथं काय सांगितलं बघा, कन्सोनंट साऊंड आहे, बरोबर. पण मागच्या स्लाइड मध्ये आपण काय बघितलं? जनरल बघितलं. आता इथं काय झालंय बघा, स्पेसिफिक झालंय, बरोबर. इथं काय झालेलं आहे? स्पेसिफिक झालंय. आता बघा, आता स्पेसिफिक झालंय. आता इथं काय बघितलं होतं बघा, आपण कन्सोनंट प्लस जनरल बघितलं होतं, सिंग्युलर प्लुरल बघितलं होतं, बरोबर. आता इथं काय बघतोय बघा, आता नीट लक्ष द्या. इथं आपण कन्सोनंट बघतोय पण स्पेसिफिक बघतोय, बरोबर. फक्त स्पेसिफिक ऍड झालाय, बाकी सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही पण ऍज इट इज आहे. आता इथं लक्ष द्या कसा चेंज झालेला आहे त्या सेंटेन्सेस मध्ये बघा. कॉन्सोनंट साऊंड मध्ये द चा वापर कसा केला बघा आपण, द बुक यू गेव मी वॉज अमेझिंग. आता बघा स्टुडंट, हे सेंटेन्स काय झालं या ठिकाणी, द बुक काय झाला या ठिकाणी स्पेशल झाला. का स्पेशल झाला? कारण एका पर्टिक्युलर बुक बद्दल बोलल्या जात आहे का ते पुस्तक जे तुम्ही मला दिलं होतं, द बुक यू गेव मी वॉज अमेझिंग, म्हणून या ठिकाणी आपण काय वापरला तर द चा वापर केला. द बुक यू गेव मी वॉज अमेझिंग म्हणजे स्पेसिफिक बुक बद्दल बोलल्या जात आहे, स्पेशल बुक बद्दल बोलल्या जात आहे, म्हणून या ठिकाणी आपण द चा वापर केला. दुसरं आहे बघा, हॅव यू सीन द बुक आय वॉज रीडिंग. बघा या ठिकाणी काय सांगितलं, हॅव यू सीन द बुक,
आय वॉज रिडिंग म्हणजे ते पुस्तक बघितलं का जे मी वाचत होतो, म्हणजे एका स्पेसिफिक बुक बद्दल बोलल्या जाते स्टुडंट. या ठिकाणी स्पेशल बुक बद्दल या ठिकाणी काय केलं जात आहे, बोलल्या जात आहे. आता पुन्हा एकदा सेंटेन्सेस बघूया. बघा मागच्या सेंटेन्स मध्ये काय होतं बघा, आय एम रिडिंग अ बुक. जनरल बोललेलं सेंटेन्स आहे, कोणता बुक वाचतोय सांगितलेलं नाही. आय वॉन्ट टू बाय अ बुक असं जनरल सेंटेन्स आहे, कोणतं बुक खरेदी करायचंय सांगितलेलं नाही. पण इथं काय सांगितलं बघा स्टुडंट, द बुक यू गेव मी वॉज अमेझिंग. जे पुस्तक तुम्ही मला दिलं होतं ते अमेझिंग होतं. आणि हॅव यू सीन द बुक आय वॉज रिडिंग, ते पुस्तक जे मी वाचत होतो ते तुम्ही बघितलं का. म्हणजे या ठिकाणी स्पेसिफिक केस मध्ये आपण काय वापरला, द वापरला. आता थोडासा तुम्हाला प्रॉपर सेन्स आला असेल स्टुडंट, की एक्झॅक्टली अ चा वापर कधी आणि द चा वापर कधी. ओके, सो या ठिकाणी आपण सिंग्युलरला बघितलं की सिंग्युलर केस मध्ये आपण द चा वापर करू शकतो. पण कंडिशन काय आहे स्टुडंट, तर कंडिशन आहे आपली तो वर्ड काय पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. ओके, काय पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे, भले तो कन्सोनंट साऊंड असेल. आता इथं बघा एक सोपं असं आहे का, इथं प्लुरलला पण द अप्लाय होतो. ओके, का अप्लाय होतो, कारण त्यातून तो सेन्स आला पाहिजे स्पेसिफिकचा. प्लुरल पण असेल तर अप्लाय होतो. ए मध्ये आपण बघितलं का प्लुरल असेल तर अप्लाय होत नाही, पण द मध्ये प्लुरल पण असेल तर अप्लाय होतो. याचं एक रिझन अजून आहे, पुढे मी सांगेल तुम्हाला. आता बघा प्लुरल मध्ये काय झालं या ठिकाणी बघा, द बुक्स. बघा इथं द बुक्स सांगितलं स्टुडंट, द इथं अप्लाय झाला, बुक्स होतं तरी अप्लाय झाला का, कारण द सगळीकडे युज होतो. फक्त कंडिशन काय आहे तर स्पेसिफिक. ओके, लक्षात ठेवा, द सगळीकडे युज होतो, पण मेन कंडिशन त्याची आहे तो वर्ड काय पाहिजे तर स्पेसिफिक पाहिजे. स्पेसिफिक असेल तर आपण त्या ठिकाणी काय युज करतो, द चा वापर करतो, हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी तेच बघतोय आपण. आता पुन्हा तुमच्या अजून क्लिअर होईल, लक्ष द्या. हे बघा इथं काय सांगितलं, द बुक्स ऑन दॅट शेल्फ आर व्हेरी ओल्ड. बघा काय सांगितलं का, त्या शेल्फ मध्ये किंवा त्या शेल्फवर ठेवलेले जे बुक्स आहेत ते कसे आहेत स्टुडंट, तर खूप ओल्ड आहेत. याचा अर्थ काय झाला स्टुडंट, की खूप सारे बुक्स आहेत, पण स्पेसिफिक बुक्स बद्दल बोलल्या जात आहे का त्या शेल्फवरचे बुक्स काय आहेत तर ओल्ड आहेत. म्हणजे स्पेसिफिक बुक्स बद्दल बोलले जात आहे. म्हणून या ठिकाणी आपण कसला वापर केला तर द चा वापर केला. बरोबर का, कारण स्पेसिफिक होतं. बरोबर, द कधी वापरतो स्टुडंट्स, आपण स्पेसिफिक मध्ये वापरतो. सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, वॉवेल असो नाही तर कन्सोनंट असो, घेणं देणं नाही. द ची कंडिशन आहे स्पेसिफिक स्पेसिफिक स्पेसिफिक. ओके, फक्त ए आणि एन चे रूल्स जे मी तुम्हाला सांगितले ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. ओके, सो बघा या ठिकाणी स्टुडंट, हे बघा पुन्हा एकदा आपण ए चा वापर या ठिकाणी बघितला होता. बघा ए कधी वापरला तर तो शब्द काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. ओके, प्लस कन्सोनंट पाहिजे, प्लस जनरल पाहिजे. बरोबर, ह्या तीन केसेस असेल तर आपण अ वापरतो. जसे की आय एम रिडिंग अ बुक, आय वॉन्ट टू बाय अ बुक. पण तो शब्द जर प्लुरल झाला तर आपण वापरत नाही. जसे की बघा, बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड, चिल्ड्रन शुड रीड बुक्स एव्हरी डे. बरोबर, बघा जनरल सेंटेन्स सांगितलेले स्टुडंट, जनरल सेंटेन्सेस सांगितलेले आहे. ओके, सो अशा कंडिशन मध्ये आपण ए चा वापर करत नाही. ओके, आता बघा दुसरं काय आहे, कन्सोनंट साऊंड प्लस स्पेसिफिक. बरोबर, कन्सोनंट साऊंड प्लस स्पेसिफिक असेल तर द चा वापर होतो, भले तो सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल. बरोबर, मग इथं काय सांगितलं बघा, द बुक यू गिव्ह मी वॉज अमेझिंग, हॅव यू सीन द बुक आय वॉज रिडिंग. दुसरं होतं बघा, द बुक ऑन दॅट शेल्फ आर व्हेरी ओल्ड, आय हॅव रीड द बुक्स यू गिव्ह मी. ते पुस्तक जे तुम्ही मला दिलेलं होतं ते मी काय केलेलं आहे, वाचलेलं आहे. सो स्टुडंट, आता मला सांगा, द आणि अ चा एक्झॅक्ट वापर तुमच्या लक्षात आला का. ओके, व्हेरी गुड. बघा स्टुडंट, थोडस जर क्रिटिकल वाटलं तर नंतर व्हिडिओ बघून घ्या, बिकॉज हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नाहीच आता थोडस पण पूर्ण लक्ष द्या तुम्ही, मी पूर्ण समजून सांगायचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला ना एक ट्रिक देतो मी, ती ट्रिक थ्रू अजून लक्षात राहील तुमच्या. आता बघा स्टुडंट, ऍक्च्युली आपण या ठिकाणी सिंग्युलर नाऊनच्या अगोदरच फक्त अ चा वापर का करतो आपण, तर त्याचं लक्ष द्या. बघा, ए आणि एन यांचा एक मराठी अर्थ होतो स्टुडंट, आणि तो मराठी अर्थ आहे एक. काय, एक. ए आणि एन चा इनडायरेक्ट एक अर्थ होतो, त्याचा अर्थ असतो एक. म्हणजे अ चा अर्थ होतो एक आणि एन चा पण अर्थ होतो एक. लक्षात द्या, थोडस एक्झाम्पल थ्रू समजवतो. बघा, समजा मला असं म्हणायचं आहे, आय हॅव अ पेन, असं सेंटेन्स आपण नेहमी म्हणतो. आय हॅव अ पेनचा अर्थ काय झाला स्टुडंट, माझ्याकडे एक पेन आहे, म्हणून आपण अ चा वापर केला. आय हॅव अ पेन. ओके, बट मला म्हणायचं आहे माझ्याकडे दोन पेन आहेत, तेव्हा अशा कंडिशन मध्ये मी काय म्हणेन स्टुडंट, आय हॅव टू पेन्स. बरोबर, बघा, आय हॅव टू पेन्स.
मग मी असं का नाही म्हटलो स्टुडंट आय हॅव अ वन पेन, कारण वन आपण त्या ठिकाणी वापरू शकत नाही, कारण ऑलरेडी आपण या ठिकाणी अ वापरलेला आहे आणि अ चा इनडायरेक्टली अर्थ होतो एक. ओके, मग मला सांगा स्टुडंट, जर ए ए आणि एन चा अर्थ होतो एक, तर एक साठीच जर आपण ए एन वापरतो तर त्याला आपण प्लुरल करू शकतो का? बरोबर. मग आता बघा इथं मला काय म्हणायचं आहे का मी एक पुस्तक वाचत आहे. बघा काय झालं, आय आय एम रीडिंग अ बुक म्हणजे काय, मी एक पुस्तक वाचत आहे. ओके, अ बुक म्हणजे काय, एक बुक वाचत आहे. आणि मग मला सांगा अ चा अर्थ जर असा होतो एक, बरोबर, तर मी असं म्हणेल का स्टुडंट, समजा याला प्लुरल केलं तर मी असं म्हणेल का मी एक पुस्तके वाचत आहे, मी एक पुस्तके वाचत आहे, असं होईल का स्टुडंट याचा अर्थ? नाही होणार. मग आपल्याला जर मला सांगा, जर ऑलरेडी आपण एक बोललेलो आहे, ऑलरेडी आपण एक बोललो, तर त्याच्यानंतर येणारा वर्ड पण काय असेल, एकच असेल. काय असेल, एकच. आणि एकला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, सिंग्युलर. ओके, एकला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, सिंग्युलर. तो अजून एकदा नीट समजवतो, नीट लक्ष द्या. बघा ए आणि एन चा अर्थ काय होतो, एक. ओके, एक. म्हणून यांच्या नंतर येणारा नाऊन काय असतो, एकच असतो. काय असतो, एकच असतो, एकच. का, कारण आपण असं कधीच नाही म्हणत का मी एक पुस्तके वाचत आहे. बरोबर, तुम्ही असं कधी म्हणणार का, जसं तुम्हाला असं म्हणायचंय की आय हॅव सीन अ बॉय, आय हॅव सीन अ बॉय म्हणजे काय, मी एक मुले बघितलेले आहे, एक मुले, एक मुलगा बघितलेला आहे असं म्हणूनच स्टुडंट आपण. मग त्या ठिकाणी काय होईल, आय हॅव सीन अ बॉय. बरोबर, बघा आय हॅव सीन अ बॉय होईल, पण अ बॉईज नाही होणार, कारण अ बॉय म्हणजे एक मुलगा आणि अ बॉईज म्हणजे असं होत नाही, कारण एक मुले असं आपण म्हणत नाही. सो हा तुम्हाला एक हिडन त्याचा मिनिंग होता, त्या थ्रू एक ट्रिक दिली का फक्त सिंग्युलरच्या अगोदरच आपण ए आणि एनचा वापर करतो, प्लुरलच्या अगोदर का करत नाही. आता तुमच्या लक्षात आलं का, ए चा एक्झॅक्टली वापर सिंग्युलरलाच का होतो. ओके, व्हेरी गुड. बघा स्टुडंट्स, म्हणून बघा आता तुम्हाला म्हणायचं माझ्याकडे एक बॅग आहे, तर तुम्ही कसं म्हणणार, आय हॅव अ बॅग. बरोबर, माझ्याकडे एक पेन आहे, आय हॅव अ पेन. म्हणून एक साठी नेहमी अ वापरायचा, वनचा वापर करायचा नाही. हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. नेहमी अ वापरायचा किंवा एन वापरायचा. आता अ आणि एन तुम्हाला माहितीये कशावर डिपेंड आहे, अ कन्सोनंट साऊंड, एन वावेल साऊंड. बरोबर, समजा मला असं म्हणायचं आहे की माझ्याकडे एक ऑरेंज आहे, तर मी कसं म्हणणार, आय हॅव अन ऑरेंज. ओके, आय हॅव अन ऑरेंज. पण मी म्हटलो माझ्याकडे एक बॅग आहे, तर मी कसं म्हणणार, आय हॅव अ बॅग. पण या ठिकाणी जर झालं माझ्याकडे दोन ऑरेंज आहेत, तर मी कसं म्हणणार, आय हॅव टू ऑरेंजेस. ओके, आणि त्यानंतर आय हॅव टू बॅग्स. इथं अ चा वापर होणार नाही, कारण बॅग्स आता प्लुरल झालं, ऑरेंज आता प्लुरल झालं. सो होप सो तुमच्या आता या ठिकाणी व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. अजून मी तुम्हाला फायनली खूप छान ट्रिक देईन, डोंट वरी. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आपण कन्सोनंट, जनरल, सिंग्युलर बघितलं, स्पेसिफिक द पण बघितला. द आपण सर्वत्र वापरतो. द ची ट्रिक फक्त एकच लक्षात ठेवा, द सगळीकडे वापरतो, फक्त द ची कंडिशन आहे तो वर्ड काय पाहिजे, तर स्पेसिफिक पाहिजे. तो वर्ड काय पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. आता बघा पुढल्या स्क्रीनला अजून क्लिअर होईल तुमचं. आता बघा आपण काय बघितलं स्टुडंट, कन्सोनंट साऊंड प्लस जनरल बघितलं. आता आपण बघूया वावेल साऊंड प्लस जनरल आणि प्लस सिंग्युलर. कारण मी तुम्हाला सांगितलं ए एन फक्त आणि फक्त सिंग्युलरच्याच आधी लागेल, कारण त्याचा अर्थ होतो एक. काय अर्थ होतो त्याचा, एक. इथे बघा, आय एट अन ऍपल. बघा काय सांगितलं, आय एट अन ऍपल म्हणजे काय, मी एक ऍपल खाल्ले. ओके, एट म्हणजे खाल्ले. ईटचा तो V2 पार्ट आहे, ते आपण व्हर्बच्या पार्ट मध्ये व्यवस्थित बघूया. आय एट अन ऍपलचा अर्थ झाला मी एक ऍपल खाल्ला किंवा खाल्ले. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं अँडचा अर्थ कळतो एक, म्हणून त्या ठिकाणी ऍपल आलेला आहे. इथं जर ऍपल्स आला असता स्टुडंट, तर इथं अँड अप्लाय झाला नसता, कारण अँडचा अर्थ होतो एक. दुसरे बघा स्टुडंट, दे बाय पीपल एव्हरी वीक. सॉरी सॉरी, दे बाय, बघा इथं दे बाय ऍपल एव्हरी वीक. इथं अँड राहिला चुकून माझ्याकडून. ओके, इथं अँड अप्लाय करतो. इथं दे बाय अन ऍपल एव्हरी वीक. बघा इथं काय सांगितलं, जनरल केस आहे, ते नेहमी काय करतात, दर वीकला काय करतात, तर ऍपल खरेदी करतात. सो इथं काय सांगितलं बघा, दे बाय अन ऍपल एव्हरी वीक. ते दर वीकला त्या ठिकाणी ऍपलला काय करतात, तर खरेदी करतात. आता बघा स्टुडंट, त्या ठिकाणी हा ए साऊंड होता, इथं पण ए साऊंड होता, म्हणून आपण काय वापरला त्याच्या अगोदर अन वापरला. काय वापरला स्टुडंट त्याच्या अगोदर आपण
ॲन वापरला, कारण आपल्याला माहिती आहे ए ई आय ओ यू ने सुरुवात झालेली असेल तर आपण ॲन वापरतो. त्याचबरोबर जनरल केस आणि सिंग्युलर पाहिजे तो शब्द तेव्हा आपण ॲन वापरतो. पण आता बघा तोच शब्द जर काय झाला स्टुडंट्स, प्लुरल झाला, तर प्लुरलच्या आधी आपण ए किंवा ॲन वापरणार नाही, कारण त्याचा अर्थ त्या ठिकाणी चुकतो, कारण ए आणि ॲनचा अर्थ एक होतो. तर एक हा शब्द कधीच प्लुरल साठी लागत नाही. इथं एक्झाम्पल मध्ये बघा, पुट दीज ऍपल्स इन द फ्रीज. बघा इथं ऍपल्स झालेला आहे ऍपल्स, म्हणून आपण इथं ॲनचा वापर केला नाही. म्हणजे प्लुरलच्या अगोदर ए आणि ॲनचा वापर होत नाही. पुट दीज ऍपल्स इन द फ्रीज. ओके, पुट दीज ऍपल्स इन द फ्रीज. दुसरा आहे बघा, ऍपल्स फ्रॉम कोल्ड रिजन्स आर युजली टेस्टी. बघा इथं काय सांगितलं, ऍपल्स फ्रॉम कोल्ड रिजन आहे ना, म्हणजे थंड प्रदेशातून येणारे जे ऍपल्स असतात ते काय असतात तर टेस्टी असतात. अशा प्रकारे या ठिकाणी बघा ऍपल्स हा शब्द होता, म्हणून इथं ॲनचा वापर झालेला नाहीये स्टुडंट. ए ॲन फक्त आणि फक्त आपण कुठे यूज करतो, सिंग्युलरच्या केस मध्येच यूज करतो. सो अशा प्रकारे तुम्हाला स्टुडंट सिंग्युलर मध्ये ॲन वापरतात, बट प्लुरल असेल तर ॲन वापरत नाही. हे कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाली का? ओके, व्हेरी गुड, डोंट वरी. चला ठीक आहे. आता बघा, आता आपण काय बघितलं, आता आपण वॉवेल साऊंड प्लस जनरल बघितलं. आता आपण वॉवेल साऊंड प्लस स्पेसिफिक बघणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलं, कुठलाही साऊंड असो, कन्सोनंट असो नाही तर वावेल असो, सिंग्युलर असो नाही तर प्लुरल असो, कुठलाही साऊंड असो, तो वर्ड जर स्पेसिफिक असेल, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं, आता बी सांगतो, तो फक्त काय पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. आणि स्पेसिफिक असेल तर द सेट करायचा डोळे झाकून. इथं एक्झाम्पल थ्रू बघूया. बघा आता काही सिंग्युलरचे सेंटेन्स बघूया. द ऍपल, बघा इथं काय सांगितलं, बघा द ऍपल यू गिव्ह मी वॉज स्वीट. बघा ते ऍपल जे तुम्ही मला दिलं होतं ते कसं होतं तर स्वीट होतं. ओके, द ऍपल यू गिव्ह मी वॉज स्वीट. म्हणजे एका पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक या ठिकाणी ऍपल बद्दल बोलले जाते स्टुडंट. दुसरं एक्झाम्पल आहे बघा, आय केप्ट द ऍपल इन माय लंच बॉक्स. बघा मी माझ्या लंच बॉक्स मध्ये एक ऍपल काय केलेला तर ठेवलेला. बरोबर. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट, त्या ठिकाणी ऍपलच्या अगोदर द चा वापर केलेला का, कारण या ठिकाणी जो ऍपल वर्ड यूज केलेला आहे तो काय आहे, स्पेसिफिक आहे. हे लंच बॉक्स मध्ये ठेवलेल्या ऍपल बद्दल बोलले जात आहे, स्वीट ऍपल बद्दल बोललेलं जात आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी आपण सिंग्युलर केस मध्ये पण द चा वापर केला आणि प्लुरल केस मध्ये पण द चा वापर करू. फक्त आपली मेन कंडिशन विसरायची नाही. ती कंडिशन काय आहे तर तो वर्ड स्पेसिफिक पाहिजे. आता इथं बघूया. बघा, हॅव यू सीन द ऍपल्स आय केप्ट ऑन द टेबल. बघा काय सांगितलं, हॅव यू सीन द ऍपल्स. बघा ऍपल्स झालं म्हणजे प्लुरल झालं तरी द वापरला का, कारण स्पेसिफिक ऍपल बद्दल बोललं जात आहे का त्या टेबलवर ठेवलेलं ऍपल तुम्ही बघितलं का. बरोबर, टेबलवर जे ऍपल्स ठेवलेले होते ते तुम्ही बघितले का. आणि दुसरे बघा, पुट द ऍपल्स बॅक इन द फ्रीज. हे ऍपल जे आहेत यांना पुन्हा कुठे ठेवा तर फ्रीज मध्ये ठेवा. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी द वापरला आपण का, कारण इथं स्पेसिफिक ऍपल्स बद्दल बोलल्या जात आहे. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट, स्पेसिफिक ऍपल बद्दल जेव्हा आपण बोललो तेव्हा आपण द चा वापर केला, भले तो सिंग्युलर असो नाही तर प्लुरल असो, फक्त मेन कंडिशन काय होती तर स्पेसिफिकची होती, तेव्हा आपण द वापरला. सो अशा प्रकारे स्टुडंट आतापर्यंत आपण बघितलं की स्पेसिफिक असेल तर आपण द वापरतो आणि जनरल असेल तर आपण ए आणि ॲन वापरतो. पण त्याचबरोबर तो शब्द कसा असावा, ए ॲन साठी सिंग्युलर असावा, प्लुरल साठी नाही, कारण ए ॲन चा अर्थ होतो एक. ओके, सो आतापर्यंत क्लिअर झालेत का स्टुडंट कन्सेप्ट? ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता बघा पुढं, आता पुढे बघा, आता इथं अजून क्लिअर होईल तुमचं आणि हे सिंपल पण आहे. आता बघा आपण बघितलेलं होतं की जनरल केस साठी, बघा जनरल केस साठी आपण ए ॲन चा वापर करतो. ओके, पण इथं काय सांगितलं, असं नाऊन का ज्याला आपण काउंटच करू शकत नाही, म्हणजे त्याला आपण काउंट करू शकत नाही, अनकाउंटेबल असतं. ओके, अनकाउंटेबल असतं. पण जनरल असतं तर आपल्याला माहित आहे आपण काय करतो, नो आर्टिकल वापरतो स्टुडंट. बरोबर, ज्याला आपण काउंट करू शकत नाही, आपण फक्त ज्यांना काउंट करू शकतो जे सिंग्युलर आहे, एक आहे, जे एक आहे त्यांच्यासाठीच आपण ए ॲन वापरतो. पण जे एक नाही, एकापेक्षा जास्त आहे, त्यांना मोजूच शकत नाही, त्यांच्यासाठी ए ॲन चा वापर होत नाही, कारण ए ॲन चा अर्थ होतो एक. जसं की एक्झाम्पल मध्ये बघा, वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ.
बघा स्टुडंट, त्या ठिकाणी वॉटर शब्दाच्या अगोदर ए चा वापर करायचा नाही. आय वॉन्ट अ वॉटर म्हणायचं नाही. का? कारण वॉटर एक नाहीये. वॉटरला आपण काउंट करू शकत नाही. या जगात किती पाणी आहे आपल्याला माहिती नाही. ओके. आय हॅव वॉटर एवढं तुम्ही म्हणू शकता. बट तुम्हाला जर वॉटर सोबत बॉटल लावायचा असेल तर बॉटलला मोजू शकतो आणि एक बॉटल असेल तर तुम्ही असं म्हणू शकता का आय वॉन्ट अ वॉटर बॉटल असं तुम्ही म्हणू शकता. बट तेव्हा जेव्हा बॉटल शब्द त्या ठिकाणी अप्लाय होईल तेव्हा. अदरवाईज तुम्ही कॉमन सर्व पाण्याबद्दल बोलत असाल तर त्या वॉटर वर्ड साठी अ चा वापर करायचा नाही. का? कारण वॉटर एक नाहीये आणि ए एन फक्त एकच्या अगोदरच लागतो. त्यानंतर बघा स्नो फॉल्स इन विंटर. बघा स्नो कधी पडतो तर विंटर मध्ये पडतो आणि स्नोला आपण मोजू शकत नाही. स्नो एक नाही. स्नो खूप आहेत म्हणून इथं ए एन वापरलेला नाही. कारण ए एन ची कंडिशन आहे फक्त आणि फक्त सिंग्युलरच्या अगोदर. ओके. सिंग्युलरच्या अगोदर. बट मी तुम्हाला सांगितलं स्टुडंट, तोच अनकाउंटेबल नाऊन ज्याला मोजू शकत नाही तो जर स्पेसिफिक झाला तर द वापरायचा आणि मी तुम्हाला सांगितलं द ची कंडिशन फक्त आणि फक्त काय आहे तर स्पेसिफिक. ओके. काय आहे स्टुडंट? स्पेसिफिक. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जो द वापरायचा आहे तो काय पाहिजे तर स्पेसिफिक पाहिजे. ओके. भले ते कोणतंही नाऊन असो, मी तुम्हाला सांगितलं ना कोणताही वर्ड असो त्या वर्ड साठी तो जर स्पेसिफिक असेल तर द वापरायचा. पण ए एन ची कंडिशन मी तुम्हाला सांगितली. ए एन फक्त आणि फक्त सिंग्युलर नावाच्या अगोदरच युज करायचा आणि अशा वेळेसच त्याला काय करायचं युज करायचं. त्या ठिकाणी आता इथं एक्झाम्पल बघूया. बघा वरती ए एन नाही लागलं पण खाली द कसा अप्लाय होतो वॉटर शब्दाच्या अगोदर. बघा द वॉटर इन दिस बॉटल इज कोल्ड. बघा एक स्पेसिफिक बॉटल बद्दल बोलले जाते. बघा स्टुडंट इमेजिन करा का 4-5 बॉटल आहे पण काय सांगितलं की द वॉटर इन दिस बॉटल, या बॉटल मधलं वॉटर कसं आहे तर कोल्ड आहे. द वॉटर इन दिस बॉटल इज कोल्ड. दुसरं आहे बघा आय रिअली एन्जॉयड द स्नो विच फॉल हिअर. बघा काय सांगितलं आय रिअली एन्जॉयड. बरोबर. आय रिअली एन्जॉयड द स्नो विच फॉल हिअर म्हणजे मी जिथं उभा आहे इथं जी स्नो पडली. स्नो माहिती आहे ना स्टुडंट तुम्हाला? स्नो म्हणजे बर्फवृष्टी जी असते ना स्नोफॉल म्हणतो आपण त्याला. स्नोफॉल म्हणजे बर्फवृष्टी. असं एक आपण त्याला म्हणू शकतो की एक व्हाईट कलरचं ते रेन सारखं जे पडतं तेव्हा त्याला आपण स्नोफॉल म्हणतो. तर सांगितलं की मी या ठिकाणी पडलेली जी स्नोफॉल आहे तिला मी खूप एन्जॉय केलं. वरती स्नो होता, वॉटर होता तर अँड लागला नाही. ओके. पण तोच वॉटर आणि स्नो शब्द जेव्हा स्पेसिफिक झाला तेव्हा आपण द ला अप्लाय केला. कारण द आपण कुठल्याही कंडिशन मध्ये युज करतो. फक्त मेन कंडिशन त्याची आहे स्पेसिफिक पाहिजे. पण ए एन ला कुठे युज करू शकत नाही. ए एन ला फक्त आपण एकच वस्तूच्या अगोदर किंवा एकच नामाच्या अगोदर युज करतो. ते नाम जर प्लुरल झालं तर युज करत नाही आणि ते नाम जर अनकाउंटेबल झालं म्हणजे त्याला मोजूच शकत नाही असं असेल तर पण ए एन युज करत नाही. पण हे सगळे नाऊन जर स्पेसिफिक झाले तर द चा वापर करतो. आता सिंपल करून तुमच्या पूर्ण लक्षात आलं असेल स्टुडंट का ए एन ला कधी आणि द ला कधी. हँड रेज करून कळवा मला. ओके. व्हेरी गुड. चलो ठीक आहे. अजून तुमचा पहिलाच व्हिडिओ आहे. याला समजायला खूप प्रॉब्लेम येतो. मला स्वतःला पण जेव्हा मी याला अंडरस्टँड करत होतो स्टुडंट तर हे चांगल्या ग्रामरमध्ये एक्सपर्ट असणाऱ्या लोकांचं पण याच्यामध्ये गोंधळ होतो. पण मी तुमच्यासाठी खूप प्रॉपर स्लाइड्स बनवल्या जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम इथं राहूच नाही आणि तुम्ही कुठं पण एआयएन वापरू नये. होऊ शकतं का एका व्हिडिओमध्ये नाही समजलं नंतर बघा लिहून घ्या पण त्याला व्यवस्थित युज करा स्टुडंट. वाय बिकॉज यू आर डुईंग स्पोकन इंग्लिश कोर्स. ओके. आता बघा नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. इथं काय सांगितलं बघा स्टुडंट. आता नीट लक्ष द्या. एकच एक्सेप्शन आहे इथं. एक्सेप्शन म्हणजे काय नीट लक्ष द्या. एक्सेप्शनचा अर्थ होतो जे नियमात बसत नाही. ओके. एक्सेप्शन म्हणजे काय स्टुडंट जे नियमात बसत नाही. आता नियमात का नाही बसत ते बघा. व्हेन नॉट टू यूज आर्टिकल्स. आर्टिकल्सला केव्हा वापरायचं नाही. तर इथं सांगितलंय बघा प्रॉपर नाऊन असेल तर आर्टिकल वापरायचा नाही. आता कसं तर ते तुमच्या एक्झाम्पल मध्ये क्लिअर होईल बघा. फॉर एक्झाम्पल स्टुडंट मला सांगा प्रॉपर नाऊनच्या अगोदर आर्टिकल वापरायचा नाही तर प्रॉपर नाऊन काय काय असतं जसं की बघा समीर हे काय आहे प्रॉपर नाऊन आहे. आमिर हे काय आहे प्रॉपर नाऊन आहे.
माझं नाव प्रॉपर नाऊन, तुमचं नाव प्रॉपर नाऊन, आपल्या सगळ्यांचं नाव प्रॉपर नाऊन, बरोबर. म्हणजे आपण बघितलं होतं प्रॉपर म्हणजे ते प्रॉपर असतं. कॉमन म्हणजे काय तर ते कॉमन असतं. जसं की बॉय, आता बॉय मध्ये मी कोणत्या बॉय बद्दल बोलतोय मला माहितीये का नाही, पण मी म्हटलं समीर तर मला लगेच कळलं का ते प्रॉपर आहे. सो हा फरक आहे कॉमन मध्ये आणि प्रॉपर मध्ये. सो इथं काय सांगितलं का प्रॉपर नाऊनच्या अगोदर आपण कधीच काय वापरायचं नाही, ए अँड वापरायचं नाही. उदाहरण बघूया इथं बघा. असं कधीच होत नाही की अ समीर किंवा अ आमिर असं कधीच होत किंवा अॅन आमिर असं होत नाही. त्याचं कारण असं आहे स्टुडंट, कारण ऑलरेडी आता बघा बरं का स्टुडंट, ऑलरेडी समीर काय आहे, ऑलरेडी समीर काय आहे, एक आहे, बरोबर. समीरला दुसरा ऑप्शन नाही, ऑलरेडी समीर एक आहे. आणि ऑलरेडी या ठिकाणी समीर काय आहे स्टुडंट, तर तो सिंग्युलरच आहे आणि त्याचा प्लुरल होत नाही. त्याचा प्लुरल होतो का स्टुडंट, तुम्ही बघा. समीरचा होतो का प्लुरल, नाही होत. आमिरचा होतो का प्लुरल, नाही होत. आपल्या नावाचं प्लुरल होतं का, नाही होत. आणि आपण आतापर्यंत हेच बघितलं की अशा शब्दांच्याच अगोदर फक्त ए एन लागतो जे एक आहेत, बरोबर, जे सिंग्युलर आहेत. आणि ज्यांचं प्लुरल आणि सिंग्युलर होतं, सिंग्युलर आणि प्लुरल होतं अशा शब्दांच्या अगोदर ए एन वापरावा. ज्यांचं सिंग्युलर आणि प्लुरल ही कन्सेप्ट ज्यांच्या कन्सेप्ट मध्ये बसतच नाही त्यांच्या अगोदर ए एन ला वापरायचं नाही. म्हणून आपल्या नावाचं प्लुरल फॉर्म होत नाही, ते सिंग्युलर पण नाही आणि प्लुरल पण नाहीये, म्हणून आपण त्या ठिकाणी ए एन चा वापर करत नाही. अजून एक्झाम्पल मध्ये बघूया बघा. आता जनरल केस मध्ये बघा, मॅथमॅटिक्स है ना. आता मॅथमॅटिक्स काय आहे स्टुडंट, एक सब्जेक्टचं नाव आहे आणि मॅथमॅटिक हा काय आहे तर प्रॉपर नाऊन आहे. म्हणून या प्रॉपर नाऊनच्या अगोदर आपण या ठिकाणी अ चा वापर केलेला नाहीये बघा. मॅथमॅटिक्स नीड्स प्रॅक्टिस, बरोबर. मॅथमॅटिक्सला कशाची गरज आहे तर प्रॅक्टिसची गरज आहे. लक्षात ठेवा स्टुडंट, हा जो यस लागलेला आहे हा इथं प्लुरल नाहीये. मॅथमॅटिक्सच म्हणतात त्या विषयाला, तो सिंग्युलरच आहे पण त्याच्या शेवटी यस लागतो. यस लागल्यामुळे तो प्लुरल झाला असं त्याला समजायचं नाही. मॅथमॅटिक्स नीड्स प्रॅक्टिस, मॅथमॅटिक्सला कशाची गरज आहे तर प्रॅक्टिसची गरज आहे असं इथं सांगितलं. जनरल केस मध्ये होतं पण तरीही अ लागलेला नाही. का, कारण मॅथमॅटिक हा शब्द काय आहे तर प्रॉपर. याचा अर्थ काय झाला स्टुडंट, जेवढे पण सब्जेक्ट आहे आपले इंग्लिश मराठी हिंदी या सगळ्यांच्या नंतर कधीच या सॉरी या सर्वांच्या अगोदर कधीच ए यांचा वापर करायचा नाही, कारण त्यांचं कशातच प्लुरल होत नाही. करून बघा तुम्ही, इंग्लिशचं प्लुरल होतं का, इंग्लिश असं म्हणतो का आपण, हिंदीच म्हणतो का, नाही म्हणत. मराठी वर्डचं होतं का, नाही होत. कुठल्याच सब्जेक्टचं प्लुरल होत नाही. आणि जर त्याचा प्लुरल होतच नाही, ते ऑलरेडी एकच आहे, तर त्याच्या अगोदर अजून एक लावायची गरज नाही. म्हणून इथं ए यांचा वापर होत नाही प्रॉपर नाऊनच्या साठी. आलं का लक्षात स्टुडंट आता तुमच्या. ओके. पण आता इथं त्यांनी काय सांगितलं बघा, पण तोच शब्द जर स्पेसिफिक झाला, काय झाला स्टुडंट बघा, तोच शब्द जर स्पेसिफिक झाला तर द वापरायचा. जसं की बघा, द मॅथमॅटिक्स इन दॅट बुक इज आउटडेटेड. कारण बघा इथं काय सांगितलं जात आहे का त्या बुक मधलं मॅथमॅटिक्स काय झालेलं आहे तर आउटडेटेड झालेला आहे. काय झालेला आहे, आउटडेटेड झालेला आहे. त्या बुक मधलं मॅथमॅटिक्स आउटडेटेड झालेला आहे, म्हणून त्याला त्या ठिकाणी वापरायचं नाही. सॉरी, त्या ठिकाणी आपण द चा वापर केलेला आहे. आणि जनरल केस मध्ये आपण केला नाही, कारण प्रॉपर नाऊन जेवढे पण असतात, आपल्या व्यक्तीचं नाव, सब्जेक्टचं नाव, ज्यांचं प्लुरल होत नाही असे नाऊन असतात, त्यांच्या अगोदर आपण द चा वापर या ठिकाणी करत, सॉरी अ अँड चा वापर आपण त्या ठिकाणी करत नाही, पण द चा वापर करतो जर तोच वर्ड स्पेसिफिक असेल तर, बरोबर. जसं की वरचं सेंटेन्स जनरल लगेच समजतं बघा स्टुडंट्स, आपल्याला वाचल्याबरोबर समजतं. मॅथमॅटिक्स नीड्स प्रॅक्टिस काय सांगितलं, जनरल सेंटेन्स आहे, एक असंच बोलल्या गेलेलं सेंटेन्स आहे. पण स्पेसिफिक मध्ये बघा कसं सांगितलं, द मॅथमॅटिक्स इन दॅट बुक, या बुक मधलं म्हणजे एका पर्टिक्युलर बुक बद्दल बोलले जाते, या बुक मधलं मॅथमॅटिक्स काय झालेला आहे तर आउटडेटेड झालेला आहे. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी तो वर्ड वापरलेला आहे. सो होप सो स्टुडंट्स आतापर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता पुढल्या स्लाइड मध्ये बघूया. आता इथं आपण बघितलं अँड ला कुठं नाही वापरायचं. आता आपण या ठिकाणी बघू द ला अजून कुठं कुठं वापरतात. हा, द ला कुठं कुठं वापरतात ते बघा, युनिक गोष्टींसाठी. जसं की बघा इथं काय सांगितलं बघा, युनिक पीपल ऑर ऑब्जेक्ट है ना. युनिक पीपल किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर काय वापरतात, द वापरतात. जसे की बघा, द प्रेसिडेंट, द सीईओ, द सन, द मून, हे युनिक गोष्टी आहेत, त्यांच्या अगोदर नेहमी काय वापरावा स्टुडंट, द चाच वापर करावा. यांच्या अगोदर ए यांचा वापर कधीच होत नाही. दुसरे बघा, फेमस बिल्डिंग,
म्युझियम, मॉन्युमेंट, जसे की बघा द ताजमहल, द रेड फोर्ट, द ग्लोब. बरोबर आहे. बघा ह्या युनिक गोष्टी आहे, यांच्या अगोदर पण नेहमी आपण काय वापरला, द वापरला. सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी बघूया. याच्यानंतरचा पार्ट आपला ऍडजेक्टिव्ह असेल. तो या ठिकाणी आहे की सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह जे आहेत त्यांच्या अगोदर पण काय वापरावा, तर द वापरावा. सुपरलेटिव्ह म्हणजे ज्यांच्या नंतर ईएसटी लागतो, जसं की बघा हायेस्ट, तर इथं काय म्हणायचं, द हायेस्ट. बरोबर. द मोस्ट. बरोबर. असे शेवटी एसटी किंवा ईएसटी लागणारे शब्द असतात आहे ना. त्यानंतर द हायेस्ट, द लोवेस्ट. बरोबर. द बिगेस्ट, द ग्रेटेस्ट, असे जे ईएसटी वाले शब्द असतात त्यांच्या अगोदर पण द चा वापर होतो. त्यानंतर फेमस बिल्डिंग, म्युझियम, मॉन्युमेंट, युनिक पीपल, ओके, सुपरलेटिव्ह वर्डच्या अगोदर होतो. त्यानंतर बघा मोठ्या मोठ्या ज्या रिव्हर्स असतात त्यांच्या अगोदर होतो बघा, जसे की रिव्हर, कॅनल, ओशियन, जसे की बघा द गंगा, द नाईल, द पॅसिफिक. बरोबर. ह्या युनिक नद्यांच्या किंवा समुद्राच्या अगोदर पण आपण काय केलेलं, द चा वापर केलेला. ओनली सिच्युएशन असेल, आपण नाही का म्हणतो स्टुडंट, ओनली सिच्युएशन म्हणजे काय, द ओनली फ्रेंड है ना, द ओनली बॅट्समन आहे की नाही, आपण नाही म्हणतो द ओनली बॅट्समन. ओनली बॅट्समन म्हणजे हा एकच बॅट्समन उरलेला आहे खेळणारा, तर आपण तेव्हा कसं म्हणायचं, दी, सॉरी, हा दी ओनली, कारण इथं ओ आहे, वावेल आहे बघा इथं, म्हणून इथं काय म्हणू आपण, दी ओनली बॅट्समन. आणि इथं पण काय म्हणू, दी ओनली फ्रेंड. ओके. सो अशा प्रकारे या ठिकाणी ओनली सिच्युएशन असेल तर त्याच्या अगोदर पण द लावा. त्यानंतर बघा होल किंवा ऑलची सिच्युएशन असेल तरी द लावा. जसे की बघा आय एम रिडिंग द होल बुक. बघा हा होल शब्द आला तर त्याच्या अगोदर द लावायचा. बघा आय एम रिडिंग द होल बुक. ओके. आणि बघा त्यानंतर ऑल जर आला तर त्याच्यानंतर लावा. बघा जसं की ऑल द बुक्स है ना. बघा ऑल द बुक्स आर केप्ट ऑन द टेबल. सर्व पुस्तकं त्या ठिकाणी काय केलेले आहे, तर टेबलवर ठेवलेले आहे. सो होलच्या आणि ऑलच्या कन्सेप्ट मध्ये पण आपण काय करतो, या ठिकाणी जे आहे आपण ए आणि सॉरी द चा वापर या ठिकाणी करतो. आता बघा या ठिकाणी पूर्ण जो आपण आर्टिकल पार्ट बघितला ना स्टुडंट, त्या आर्टिकल पार्टचा ओव्हरऑल स्थिती काय आहे ती बघूया. तर बघा या ठिकाणी काय आहे, ए अँड इज यूज फॉर जनरल केस प्लस सिंग्युलर नाउन. बरोबर. हे आपल्याला कळलं का जनरल केस मध्ये ए अँड चा वापर होतो आणि प्लस तो शब्द काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे का, कारण ए अँड चा अर्थ होतो एक. आणि दुसरं आहे बघा स्टुडंट, द इज यूज विथ स्पेसिफिक प्लस ऑल टाइप्स ऑफ नाउन. आपण द ला सगळीकडे युज केलं स्टुडंट, पण द ची मेन कंडिशन काय होती, तर तो वर्ड काय पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. बस एवढं बघितलं. तर बघा सो ओव्हरऑल कंडिशन मध्ये हे आपण बघितलं की ए अँड यूज फॉर जनरल केस आणि सिंग्युलर नाउन पाहिजे, आणि दी इज यूज फॉर स्पेसिफिक प्लस ऑल टाईपच्या नाउन साठी काय होतो, तर द चा आपण या ठिकाणी वापर करतो. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे स्टुडंट, या ठिकाणी ए आणि अँड चा आणि द चा व्यवस्थित वापर या ठिकाणी बघितलेला आहे. आता आपण उद्या पुन्हा याला व्यवस्थित अजून बघूया आणि नंतर ही जी पुढली क्विज आहे ती आपण उद्या सॉल्व्ह करूया. त्या अगोदर फक्त अजून एकदा व्यवस्थित लक्ष द्या. फक्त रॅपिडली तुम्हाला अजून एकदा समजून सांगतो, नंतर थोडासा व्हिडिओ बघा. लक्ष द्या स्टुडंट, याच्यापेक्षा दुसरं काहीच डिफिकल्ट नाहीये. फक्त हाच एक पार्ट आहे इंग्लिश ग्रामरचा, तो डिफिकल्ट आहे, पण तो जर व्यवस्थित समजला नाही तर स्टुडंट कुठं पण ए अँड चा वापर करतात, जे आपण आता बघितलं स्टुडंट, कुठं पण त्याचा वापर होत नाही. फक्त आणि फक्त कुठं होतो ते आपण या ठिकाणी बघितलं, म्हणून ए अँड आपण प्रत्येक सेंटेन्स मध्ये बोलतो, म्हणून त्याला आपण व्यवस्थित समजून घेतलं. सो पुन्हा एकदा 2 मिनिटांमध्ये रॅपिडली समजून सांगतो, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. ओके. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या स्टुडंट्स. हा आतापर्यंत लक्ष तुमचं होतच, पण अजून फायनली 2 मिनिटासाठी पूर्ण हे राहा. मी एकाच लेक्चर मध्ये याला का करतोय स्टुडंट, बिकॉज आपल्याला याच्यामध्ये जर मध्ये गॅप घेतला तर ती जे आपल्याला म्हणजे समजायचं असतं ते समजत नाही. सो लक्ष द्या स्टुडंट. तर या ठिकाणी बघा काय सांगितलं, आर्टिकल्स आहे ए अँड आणि द. इथं तुमच्या खूप गोष्टी पण क्लिअर करतो स्टुडंट. मी या अगोदर आपल्याला वाटायचं का 3 आर्टिकल आहे, पण 3 नसतात. ए आणि अँड हे एकच आर्टिकल आहे आणि द हे काय आहे, तर एक आर्टिकल आहे. ते का, कारण आपण बघितलं डेफिनेट, इनडेफिनेट 2 टाईपचे आर्टिकल्स असतात. दुसरं आपण बघितलं आर्टिकल नेहमी नाऊनच्या अगोदर युज होतं. आपण खूप सारे नाऊन बघितले, ऍपल, बॉय, कार, वॉटर, स्नो, हे सगळे काय आहेत, नाऊन. यांच्याच अगोदर आपण काय करतो, तर आर्टिकलचा वापर या ठिकाणी करतो. आता बघा स्टुडंट, त्यानंतर आपण काय बघितलं, इनडेफिनेट आर्टिकल बघितला ए आणि अँड. आता इनडेफिनेट आर्टिकलला आपण कुठे युज करतो, तर जनरल केस मध्ये युज करतो. त्यानंतर आपण बघितलं की ए ला आपण कुठे युज करतो, तर कन्सोनंट साऊंड असेल तर अ ला युज करतो, जसे की अ बॉय, अ कार. आणि अँड ला आपण कुठे युज करतो, अँड ला आपण युज कुठे करतो, तर वॉवेल साऊंड पाहिजे, जसे की ए ई आय ओ यू.
यांच्या आधी आपण काय करतो तर अँडचा वापर करतो, जसे की अॅन ऍपल, अॅन इंजिनियर, अॅन आवर. ओके, अशा स्थितीमध्ये आपण अँडचा वापर करतो. आणि दुसरं आपण बघितलं, हे शब्द, हे वरती जे सेंटेन्स वर्ड्स आपण बघितले, हे जर स्पेसिफिक झाले तर आपण कसला वापर करतो, द चा करतो. आणि ते जर जनरल असेल तर अँडचा आणि अ चा वापर करतो. हे आपण या ठिकाणी फक्त सिम्पली बघितलेलं आहे. सो बघा या ठिकाणी काय सांगितलं, द. जसे की बघा इथं एक एक असंच बॉय बद्दल म्हणजे जनरल बॉय बद्दल बोलले जात होतं म्हणून अ बॉय होतं. पण इथं बघा स्पेसिफिक बॉय बद्दल बोलले जात आहे, द बॉय स्टँडिंग हिअर इज माय स्टुडंट. बरोबर, म्हणजे एक स्पेसिफिक बॉय होता म्हणून द चा वापर केला, जनरल मध्ये अ चा वापर झाला. त्यानंतर द कधी वापरायचा तर कन्सोनंट साऊंड असेल तर द वापरायचा, आणि वावेल साऊंड असेल तर त्या ठिकाणी दी वापरायचा. ते आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर बघा सिंग्युलर नाऊन असेल तर अ वापरायचं, जसे की बघा इथं अ बुक होतं. बरोबर, पण तेच प्लुरल झालं तर अ आणि अँड लागत नाही, हे मी तुम्हाला सांगितलं का असं होतं. बरोबर, कारण अ अँडचा अर्थ असतो एक, आणि तो एकाच वर्डच्या अगोदर युज होतो. एकापेक्षा जास्त झाले तर युज होऊ शकत नाही. त्यानंतर बघा द चा वापर प्रत्येक ठिकाणी, द सिंग्युलर असेल तरी द बुक, आणि इथं पण द बुक. बरोबर, त्यानंतर बघा इथं पण सांगितलं द बुक्स आणि द बुक्स, का कारण स्पेसिफिक कंडिशन होती. त्यानंतर बघा वॉवेल साऊंड असेल तर आपण काय वापरतो, अॅन वापरतो, पण सिंग्युलर पाहिजे. जसे की बघा या ठिकाणी सांगितलं अॅन ऍपल, इथं पण होतं अॅन ऍपल. बरोबर, पण तोच शब्द प्लुरल झाला तर अॅनचा वापर होत नाही, कारण अॅनचा पण अर्थ होतो एक. म्हणून इथं काय सांगितलं, फक्त बघा ऍपल्स, आणि इथं पण खाली काय सांगितलं, ऍपल्स. ओके, त्यानंतर बघा वावेल साऊंड असेल प्लस स्पेसिफिक असेल तर द वापरायचा. म्हणजे बघा जनरल असेल, स्पेसिफिक असेल, त्यानंतर वावेल असेल, कन्सोनंट असेल, पण स्पेसिफिक असेल तर द चा वापर प्रत्येक ठिकाणी होतो. इथं सांगितलं बघा द ऍपल, इथं पण सांगितलं द ऍपल, आणि प्लुरल झालं तरी बघा द ऍपल्स, द ऍपल्स. ओके, नेक्स्ट बघा अनकाउंटेबल, म्हणजे असे नाऊन ज्यांना आपण मोजू शकत नाही त्यांच्या अगोदर पण आपण काय करतो, आर्टिकलचा वापर करतो. जसे की बघा इथं सॉरी ए यांचा वापर करत नाही. जसे की बघा वॉटरला आपण मोजू शकत नाही एक दोन मध्ये, म्हणून इथं ए यांचा वापर नाही झाला. स्नोला मोजू शकत नाही म्हणून ए यांचा नाही झाला. पण ते शब्द जेव्हा स्पेसिफिक होतात तेव्हा द चा वापर केला. जसे की बघा द वॉटर आणि नेक्स्ट द स्नो. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर बघा काही एक्सेप्शन होते, जसे की प्रॉपर नाउन साठी आपण ए चा वापर करत नाही, पण स्पेसिफिक मध्ये द चा वापर करतो. जसे की तर जनरल मध्ये सांगितलं बघा मॅथमॅटिक्स नीड्स प्रॅक्टिस. बरोबर, मग इथं ए चा वापर नाही झाला, कारण ऑलरेडी मॅथमॅटिक्स हा एक सब्जेक्ट आहे, त्याचा प्लुरल होत नाही, तो एकच आहे. पण खाली द वापरला, कारण द आपण कुठं पण वापरतो, तो वर्ड फक्त त्या ठिकाणी स्पेसिफिक पाहिजे. नेक्स्ट आहे बघा द चा वापर अजून कुठं कुठं करतो, तर द चा वापर युनिक पीपल, ऑब्जेक्ट साठी, फेमस बिल्डिंग, म्युझियम, मॉन्युमेंट साठी, सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह साठी वापरतो, रिव्हर, कॅनल, ओशियन साठी वापरतो, ओनली सिच्युएशन आणि होल आणि ऑल साठी वापरतो. तर हे खूप वापरतो आपण, होल, ऑल, ओनली, म्हणून या ठिकाणी मी ते तुम्हाला शिकवलं. त्यानंतर आपण या पूर्ण याचा समराईज पार्ट केला, आणि त्या समराईज मध्ये आपण बघितलं की ए अँड ला यूज करतो आपण जनरल केस मध्ये, आणि सिंग्युलर नाउनच्या अगोदर फक्त प्लुरल साठी नाही, आणि द ला आपण स्पेसिफिक केस मध्ये आणि ऑल टाइप्स ऑफ नाउन साठी यूज करतो. सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण आर्टिकल पार्ट या ठिकाणी खूप प्रॉपरली एंड केलेला आहे. होप सो स्टुडंट्स तुम्हाला खूप सारा पार्ट याचा समजला असेल. जर थोडासा नसेल समजला तर अजून एकदा व्हिडिओ बघा, आणि उद्या आपण याच्यावरती प्रॅक्टिस घेणार आहोत. काही सेंटेन्सेस मी तुम्हाला आज या ठिकाणी ब्रॉडकास्टला टाकेल स्टुडंट्स, त्या सेंटेन्सेसला तुम्ही त्या ठिकाणी फिल करा, आणि उद्या आपण त्याची प्रॅक्टिस घेऊया. ओके.